कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ए बाळा, अगं काय झालं? तुझं अंग तर थंड लागतंय, मग तू ताप आलाय असं का सांगितलंस? लीला, बरं वाटत नाहीये का? अंग दुखतंय? कणकण वाटतेय? खूप ताप आलाय? हे सगळं खोटं बोलतेयस? उठ। बोला, काय झालं? सॉरी आजी, मी खोटं बोलले, पण मला खरंच रिसेप्शनला नाही यायचंय। का? कारण आजी, एजे ना साधं मी त्यांच्या समोर आलेले सुद्धा नको असते। सारखं म्हणत असतात की मी त्यांच्या योग्यतेचीच नाही। आणि आजी, काल काय झालं ते बघितलंत ना तुम्ही? अहो, मला माझ्या सामानासकट बाहेर फेकून दिलं त्यांनी। हे असं सगळं असताना मी त्यांची बायको म्हणून रिसेप्शनला त्यांच्या बाजूला कशी काय उभी राहू? बरं, रिसेप्शनला की मोठमोठी लोक येणार आहेत, मी त्यांच्या समोर काही गोंधळ घातला तर? नको आजी, त्यापेक्षा नकोच। अभिरामच्या वागण्याचा खूप त्रास होतो ना तुला, कळतंय मला बाळा, पण म्हणून रिसेप्शनला न जाणं हा त्याच्यावरचा उपाय नाही ना होऊ शकत। मग आजी, आता तुम्हीच सांगा, काय करू मी? आपण एक काम करू, गंमत करू। गंमत आजी? आजी, काही गंमत बिम्मत नको, एजे ना परत चिडतील। गंमत काय, गंमत नको। हे बघ बाळा, जशी तुला माझी, आमच्या सगळ्यांची, अभिरामची गरज आहे की नाही, तशीच अभिरामला देखील तुझी गरज आहे। आजी, म्हणजे तू रिसेप्शनला जाऊच नकोस। हा, हेच तर म्हणते मी येतच नाही। बेस्ट। मग रिसेप्शनला आलेले पाहुणे अभिरामला प्रश्न विचारतील, काय? तुमची बायको कुठे आहे? मग तो काय उत्तर देईल? ते सांगतील की काय सांगतील? हेच तर त्याला समजत नाहीये ना, आणि त्याला देखील तुझी गरज आहे हीच जाणीव आपण त्याला करून द्यायची। तो आता मस्त बोलतोय, त्याला असं वाटतंय की तुला रिसेप्शनला नेऊन तो तुझ्यावर उपकार करतोय। खूप मोठा भ्रम आहे त्याचा, आणि हा मोठा भ्रमाचा भोपळ्यांना आपण फोडून टाकायचा, बरोबर? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।